दुसऱ्या दिवशी हळूहळू करून सगळे डायनिंग एरियात जमा होत होते. पण आरव अजूनही मिरर समोर उभा राहून त्याचा आवरत होता. किती वेळा हेअरस्टाईल सेट करून त्याने पुन्हा विस्कटली होती, तरी काही केल्या आज त्याला त्याचे केस सेट करायला जमतच नव्हते. आणि कसं जमणार ना, त्याच्या अस्वस्थ मनामुळे त्याचे हात अक्षरशः कापत होते. डोकंही पूर्ण सुन्न पडलेलं. त्याने शेवटी चिडत वैतागत त्याच्या हातातला ब्रश जोरात टेबलवर आदळला आणि दोन्ही हात टेबलवर ठेवून डोळे मिटून त्याच्या वाढलेल्या श्वासांना तो आवरू लागला. तोच इतक्यात मागून आलेल्या दोन नाजूक हातांनी त्याच्या पोटावर लॉक केलं. तसं इथे आरवने एक हात त्या हातांवर ठेवत मान तिरकी करून तिच्याकडे पाहत तो सरळ उभा झाला. स्वीटहार्ट, तिच्या फक्त स्पर्शानेच त्याच्या मनात किती ते मोठं वादळ उठलं होतं आणि त्याने वळून डायरेक्ट तिला मिठी मारली. तसे इथे नित्याचेही हात त्याच्या पाठीवर विसावले. त्याच्या मनाची अवस्था त्याचं जोर जोरात धडधडणारं हृदय तिला देत होतं. त्याची तिच्या भोवतीची घट्ट गुंफण तिला त्याची इन्सिक्युरिटी दर्शवत होती. ते बघून तिलाही कसं तरी झालं. चक्क आरव अग्निहोत्री आज कमजोर पडत आहेत का? नित्याने त्याचा मूड ठीक करत त्याच्या पाठीवर हात फिरवत हळूच त्याला डिवचायला नॉर्मल आवाजात विचारलं. तसं इथे आरवने तिच्या कमरेत हात घालून झटकन तिला उचलून त्याच्या ड्रेसिंग टेबलवर बसवत तो मागे झाला. तर त्याच्या समोर त्याची तीच खोडकर नित्या गालात हसत त्याला बघत होती. जेव्हा कोणी आपल्या प्रेमाला प्रॉब्लेम मध्ये पडताना बघतं ना, तेव्हा चांगला हट्टाकट्टा माणूसही कमजोर पडतो बेबी. आणि जर तुला गमावण्याची भीती माझी कमजोरी असेल तर येस, आज खूप कमजोर पडतोय मी. आरव तिला हतबलतेने उत्तर देऊन मागे होणार की नित्याने त्याला पायाने लॉक करत जवळ ओढलं. आय नो आरव, बट तू असा कमजोर नाही पडू शकत, कारण माझा आरव तर भाईची सर्वात मोठी ताकद आहे. मग तो कमजोर पडूच कसा शकतो? आणि राहिला माझा प्रश्न, तर जिथे तू आणि भाई एकत्र आहात तिथे माझ्या केसालाही धक्का लावायची कोणाची हिम्मत नाही आहे. नित्याने आरवच्या दोन्ही गालावर हात ठेवत त्याच्या डोळ्यात खोलवर पाहिलं. बट स्वीटहार्ट, तू हे करशील ना? आय मीन, ही खूप मोठी रिस्क आहे अँड आय कांट लूज यू इन एनी कंडिशन. आरवने नित्याच्या मानेत हात घालत तिच्या कपाळाला कपाळ टेकवलं. आज त्याला अगदीच हेल्पलेस वाटत होतं. आरू, डोंट वरी, मी नक्कीच मला दिलेलं काम पूर्ण करेन. नित्याने त्याच्या ओठांवर स्मूच करत त्याच्या कपाळावरही ओठ टेकवले. नित्या, प्रॉमिस मी, काहीही झालं तरी तू माझ्याकडे परत येणार. आरवने अगदी जड कंठाने तिच्या समोर हात केला. तिला दूर करताना त्याचं मन अगदीच भरून आलेलं. बट त्याच्या नजरेतलं ते अफाट प्रेम बघून इथे नित्याचे डोळेही भरून आले. तिचं प्रेम नक्कीच तिची कमजोरी नाही तर ताकद बनणार होतं. आय प्रॉमिस आरव, तुझी नित्या काहीही झालं तरी तुझ्याकडे परत येणारच. तिला यावंच लागेल ना, कारण तुझ्यातच श्वास बसतात तिचे. नित्याने आरवच्या हातावर तिचे ओठ टेकवताच आरवने ओढून तिला अगदी घट्ट त्याच्या हृदयाशी लावलं. तशी नित्याही त्याच्या स्पर्शात अजूनच त्याच्या मिठीत शिरली. इकडे अग्नेयही सियासोबत खाली आलेला, पण त्याची नजर मात्र गप्पागप नाश्ता करणाऱ्या विष्णूवर होती. तो असा काय नाश्ता करत होता जणू जन्माचा उपाशी आहे. विष्णू, व्हॉट्स रॉंग विथ यू? अग्नेयाने विष्णूकडे बघून एक भुवई उंचावली. तसं विष्णूने भरलेल्या तोंडानेच त्याच्याकडे बघितलं.
तोंडाचा अक्षरशः बोचका केलेला त्याने. ते तू म विष्णू गडबडीत त्याला काही सांगायला जाणार की अग्नेयाने तोंड वाकडं करतच त्याला हात दाखवला. पहिलं तोंडातलं खा मग बोल इडियट. त्याला असं खाता खाता बोलताना बघून तर अग्नेयची नाश्ता करण्याची इच्छाच उडाली आणि त्याने फक्त कॉफीचा कप उचलत चेहराच फिरवला. नाहीतर ह्या माणसाच्या कृपेने त्याची कॉफी ही बाहेर यायची. सिया, राणी आत्ता बरं वाटतंय का तुला? सियाच्या ओठांवरचा हसू बघून आजी आणि सुवर्णालाही हायसं वाटलं. हो आजी, मी ठीक आहे. बट आपलं कपल कुठे राहिलंय? हा मुलगा ना खाली यायला वेळ करतो आणि मग नाश्ता करायच्या आधी पळून जातो. सिया आरवच्या काळजीने त्याला बडबडतच बसलेली की डोंट वरी माय क्यूट लाईफ, आज नाश्ता करूनच जाणार आहे मी. तोच आरवने येऊन सियाच्या कपाळावर ओठ टेकवत तिच्या बाजूला बसून घेतलं. तशी नित्याही गालात हसत त्याच्या बाजूला बसली. अहो तुम्ही आज व्हा पुढे, मी नित्याला थोडा उशिरा पाठवते. ते काय आहे ना, आज मी पण ऑफिसला येणार आहे, सो ती माझ्यासोबतच येईल. सिया सहज बोलत तिचा नाश्ता करू लागली. पण तिच्या या बोलण्यावर इथे अग्नेय सकट सर्वांचे डोळे सताड मोठे झाले. विष्णूला तर जबरदस्त ठसका बसला. विष्णू, अरे हळू बाबा. तसं रीटाने पटकन त्याच्या पाठीत चोळत त्याच्या समोर ग्लास पकडला. या बयेने तर त्याच्या श्वासनलिकेला क्षणभरासाठी चोकच करून टाकलेलं. दादा, आता बरं वाटतंय? घ्या. जीव घेऊन ही विचारते तुझ्या जीव आहे का म्हणून. विष्णूने काहीशा रागातच अग्नेयकडे बघितलं. त्या नजरेत तर तुझ्या जाणाला तूच हँडल कर अशी सक्त वॉर्निंगच होती. जाणा, अगं आज माझी खूप महत्वाची मीटिंग आहे, सो मला नित्याची गरज पडेल. अग्नेयने पटकन काहीतरी कारण चिकटवून सुटकेचा श्वास घेतला. तसं बाकी सगळेही मोकळे झाले. नाहीतर आता सर्वांची लंका लागली असती. अहो, पण मगाशी चिकू दादाने तुमचं शेड्यूल मेल केलेलं ते मी सुद्धा बघितलं होतं. त्यात तर तुमची कोणतीच मीटिंग अर्ली मॉर्निंग शेड्यूल नाही आहे. घ्या. सियाने परत बोलायला त्या सर्वांनी मनोमन रॉकीला शिव्या घालून घेतल्या. तो बिचारा उचकी देऊन देऊन गचकू नये म्हणजे झालं. अगं वहिनी, ते मीटिंग तर 11ला आहे, पण त्याआधी मला साईडवर जाऊन फॅक्टरीतही व्हिजिट देऊन मग ऑफिसला जायचं आहे. ते तू विसरली का? आता मंथ एंड आहे म्हटल्यावर मला सगळ्या डिपार्टमेंटची फायनल रिपोर्ट भाईला द्यायची असते, म्हणून आज तर मी नाही थांबू शकत ग. नित्यानेच कशी बशी परिस्थिती हँडल करताच सर्वांनी श्वास सोडायच्या आधी एक नजर सियाकडे बघितलं. बरं ठीक आहे, तू हो पुढे, मी येते नंतर. आणि तिला पटलेलं बघून फायनली सर्वांनी मोकळा श्वास सोडला आणि नाश्ता आवरून तडक बाहेर पडले. या बयेसमोर थांबणं त्यांना परवडणारं नव्हतं. नित्या, राणी नक्कीच जमेल ना तुला? नित्याला कारमध्ये बसवताना अग्नेयचं मनही जुमानत नव्हतं. काहीही झालं तरी तो एक भाईही होता आणि मागच्या 2 वर्षात तर नित्याला त्याने त्याच्या मुलीसारखं जपलं होतं. अग्नेयच्या डोळ्यातली काळजी बघून नित्याने प्रेमाने त्याचा हात पकडला. भाई, ही जी नित्या आज तुझ्या समोर आहे ना, ही तुझीच देण आहे. माझं आयुष्यही तूच त्या देवाशी लढून परत मिळवलं आहेस आणि ह्या 2 वर्षात तू तुझ्या नित्याला तितकं स्ट्रॉंगही बनवलं आहेस की ती वाईट लोकांशी लढू शकेल. सो डोंट वरी, मी तुला निराश नाही करणार. नित्याच्या डोळ्यातला तो आत्मविश्वास बघून अग्नेयला किती ते बळ आलं.
त्याने तिच्या डोक्यावर थोपटत त्याची नजर मार्कोवर आणली. मार्को, फक्त तुझ्या विश्वासावर मी माझी खूप मोठी अमानत तुला देत आहे. काहीही करून तुला तिला सुखरूप घरी आणायचंच आहे. अग्नेयने मार्कोच्या खांद्यावर विश्वासाने हात ठेवताच त्याला किती ते भरून आलं. आपल्या बॉसचा आपल्यावरचा विश्वास बघून तो तिथेच भरून पावला. बॉस, तुम्ही काळजी नका करू. इकडचं जग तिकडे होऊ दे, पण नित्या बेबींच्या केसालाही धक्का लागणार नाही. मार्कोने आश्वस्त करताच अग्नेय मागे फिरला. तशी क्षणभर आरव आणि नित्याची नजरानजर झाली आणि त्याने डोळे मिचकावताच नित्या कारमध्ये बसत तिथून तिची कार बाहेर पडली. तशा तिच्या मागे अग्नेयने गार्डच्या गाड्या तैनात केल्या. आरव, निघायचं? पण अग्नेयाचं लक्ष जसं आरवकडे गेलं, जो नित्याच्या लांब जाणाऱ्या कारकडे अजूनही बघत होता, तसा तो त्याच्या जवळ आला. पण आत्ता त्याने नजर हटवत अग्नेयकडे बघत मन घट्ट करत मान हलवली. रॉकी, मी सांगितलेलं काम झालंय का? गाडीत बसताच अग्नेयची प्रश्नावली सुरू झाली ना. या माणसाला एक शांती आहे का बघा. येस बॉस, मिस्टर मानस पुढचे 3 तास तरी त्यांच्या ऑफिसमधून हलणार नाहीत यांचा पूर्ण बंदोबस्त केला आहे मी. रॉकीच्या बोलण्यावर इकडे अग्नेयच्या ओठांवर डेव्हिल स्माईल आली आणि अग्नी नित्या त्यांच्या बंगल्यातून बाहेर येईपर्यंत तिकडचं पूर्ण नेटवर्क जाम असेल. सो त्याच्या घरातलेही मानसला फोन लावू शकणार नाहीत. विष्णूनेही पुढे सांगताच आत्ता मात्र आरव अवाक झाला. अग्नेयने किती पुढची खेळी खेळली हे बघून त्याला आता नित्याची काहीच चिंता नव्हती. इकडे नित्याच्या गाड्यांचा ताफा जसा मानसच्या बंगल्याबाहेर आला तसे आधी तर ते गार्ड चकितच झाले. पण जेव्हा नित्याने खिडकीची काच खाली करत त्यांना ओळख दिली, तेव्हा त्यांनी तिला ओळखून आत जाऊ दिलं. ती रमेश सोबत कधीतरी येत असल्याने ते तिला चेहरापट्टीने तरी ओळखून होते. बेबी, आर यू रेडी? कारमधून खाली उतरायच्या आधी मार्कोने एक नजर नित्याकडे पाहिलं. डोंट वरी दा, मी रेडी आहे. मी माझा कॅमेराही प्रॉपर सेट केलाय की कोणालाही दिसणार नाही. नित्याने तिच्या ड्रेसच्या पॉकेटला लावलेला तो हिडन कॅमेरा एकदा तपासून पाहिला. ओके, गुड. बेबी, आता नेटवर्क कट होईल. सो काहीही एमर्जन्सी आली तरी तुम्ही तुमच्या वॉचचं ते रेड बटन प्रेस करा. मला सिग्नल भेटून जाईल. मार्कोने तिला सांगताच नित्या फुल आत्मविश्वासाने खाली उतरली. तसा मार्कोही कार बाहेर पडत त्याची पोझिशन घेतो. त्याला अग्नेयने गरज पडली तरच आत जायला सांगितलं होतं. आधीच आत जाऊन तो सिच्युएशन खराब करू शकत नव्हता. नित्या जशी आत आली तशी तिची नजर समोरच सोफ्यावर बसलेल्या तिच्या आत्यावर गेली, जी तिच्या स्टाफला काहीतरी सांगत होती वाटतं. आत्या, नित्याचा तो नाजूक आवाज त्या शांततेला चिरत बरोबर समोरच्या बाईच्या कानावर पडायला त्या बाईने झटक्यात समोर बघितलं तर समोर नित्याला बघून तिच्या चेहऱ्यावर काय तो आनंद पसरला. नित्या, आणि ती लगबगीत उठून घाईतच नित्याजवळ आली आणि तिने नित्याला कडकडून मिठीत घेतलं. माझी नित्या. तिच्या आत्याने तिला इतकी काय घट्ट मिठी मारली होती ती क्षणभर तर नित्यालाही तिचे श्वास गुदमरून आपण खपतो की काय असं झालं. आत्या, अगं हो, मी नित्याच आहे, पण तू जर अशीच चकडून बसलीस
तर आहेची होती होईन मी. नित्याने कशी बशी तिच्या आत्याची समजूत काढत तिची मिठी सैल करताच मोकळा श्वास घेतला. अगं बाई माझी नित्या, माझी लेक, किती मोठी झालीस बाळा आणि किती सुंदरही. गुण माझ्या रमेशचे असले तरी दिसायला मात्र तुझ्या मॉमवरच गेलीस हो. तीही तर अगदी अप्सरा होती. आत्या तर नित्याची सुंदरता बघून भारावून गेलेली. पण तिच्या तोंडून रमेश आणि देविकाचं नाव ऐकून इथे नित्याची तिच्या ड्रेसवरची पकड घट्ट झाली ना. तरी तिने स्वतःला स्ट्रॉंग ठेवलं. आत्या, अगं तू मला असं दारातच उभा ठेवणार आहेस का? नित्याने हसतच विषय बदलला. भले ती तिच्या आत्याशी बोलत असली तरी तिची नजर मात्र अगदी बारकाईने त्या जागेचा कानोसा घेत होती. अरे, अशी कशी दारातच उभी करेन मी? तुझ्या आत्याचं घर आहे हे. इथे तर तू अगदी हक्काने आली पाहिजेस. बोलता बोलता आत्याने नित्याला आणून सोफ्यावर बसवलं. बघ, तू बोलवलंस म्हणून आले ना मी. सॉरी आत्या, ते मागचे 2 वर्ष माझ्या लाईफमधले खूप अवघड होते. झालेल्या घटनेनंतर मला त्या ट्रोमातून निघायलाच इतका टाइम लागला की मला तुझ्याकडे येताच आलं नाही. नित्याने तिच्या आत्याला शब्दात गुंडाळायला सुरुवात केली. तशी तिची आत्याही लगेच भावूक झाली. त्या घटनेतून तर मी अजूनही सावरली नाहीच आहे बाळा. बट असो, जे झालं ते झालं. मी आता तुला कुठेच जाऊ देणार नाही. माणस तर तुला बघून इतका खुश होईल ना की विचारूच नको. सारखा तुला आणायला मागे लागलेला. थांब, मी त्याला फोन करून सांगते तू आलीये म्हणून. मग बघ, हातातली सगळी कामं सोडून तो पळतच येतो की नाही. आत्या माणसला सांगायला फोन उचलणार की इथे नित्याचा जीव घशात आला. जर त्याला समजलं की ती इथे आलीये तर सर्वच बिनसणार होतं. मग काय वाटतं तुम्हाला? आत्या तिच्या मुलाला म्हणजे माणसला नित्या आल्याचं सांगू शकेल का? आणि नित्या ज्या मोटोने इकडे आली आहे तो पूर्ण होईल का? की ह्यात आता तीच अडकली जाईल. मग ह्यातून अग्नी तिला कसा काढणार? प्रश्न तर भरपूर सारे आहेत, पण शेवटचा टप्पा आहे म्हटल्यावर थर्रार तर झालाच पाहिजे ना. सो आता इथून ही पुढे स्टोरी फक्त थर्रार होत जाणार आहे. त्यामुळे शेवटचे हे काही पार्ट भरभरून एन्जॉय करा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.